मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजना रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी। शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून ठेवल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सांगलीच्या लिमये मळातील खुनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा। पोलीस अधीक्षकांना भेटण्यास विरोध केल्यामुळे नागरिकांचा गोंधळ। लिमये मळामध्ये नशेखोरांनी केला होता क्रांतिकुमार शेडबाळेंची हत्या। जळगावच्या भुसावळ इथून मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्यांची नागरिकांकडून मागणी। स्वतंत्र रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना। वाशिमच्या कामरगाव कुऱ्हाड शेत रस्त्यावर लघु पाटबंधारे विभागानं ओव्हरफ्लोचं पाणी रस्त्यावर सोडलं। ओव्हरफ्लोचं पाणी थांबवण्यात यावं, अन्यथा उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। वाशिम जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये वाढ। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तुरीचा दर 8,600 ते 9,000 रुपयांपर्यंत पोहोचला। मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजनाच्या रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी गेल्या 1 तासापासून महामार्ग रोखून ठेवला। 1 ते 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात। शिरपूर जैन इथल्या जानगीर महाराज संस्थांच्या शेतामधून हळद काढणीचा प्रारंभ। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये 8 ते 10 आंब्याच्या पेट्यांची आवक। आंब्याच्या 1 डझन पेटीला 4,000 ते 6,100 रुपये विक्रमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीच्या विक्रीमधून 65 कोटींची उलाढाल, तर हंगाम अखेर 750 कोटींचा अंदाज। आतापर्यंत बाजार समितीमध्ये 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक। जळगावच्या रावेरमध्ये अनेक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित। पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। तत्काळ पीक विमा देण्याची मागणी। अंबाजोगाईमधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राम बडेंनी घराच्या छतावर फुलवली विषमुक्त पालेभाज्यांची बाग। डॉक्टर बडेंनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घराच्या छतावर शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरी परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह। महापौर शर्मिला पिंपळकरांच्या नेतृत्वाखाली नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत स्वच्छता मोहीम। कोपरीमधील अष्टविनायक चौक इथून स्वच्छता मोहिमेला सुरुवात। गडचिरोलीमध्ये बिबट्या आणि तरस या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन्य प्राण्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी मान्य न केल्यास 10 फेब्रुवारीला मोठा मोर्चा काढण्याचा इशारा। साताऱ्याच्या वाढे गावाजवळ कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड। लाखो लिटर पाणी वाया। शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। कालव्याबाबत वासोळे गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं होतं निवेदन। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा गावातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था। पाण्याची टाकी पूर्ण जीर्ण झाल्यानं कधी कोसळण्याची नागरिकांना भीती। जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। चंद्रपूर शहरामध्ये रन फॉर युनिटी दौडचं आयोजन। सरदार वल्लभभाई पटेल बिरसा मुंडा यांच्या 100व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दौडचं आयोजन। या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, शिक्षकांसह ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सहभागी। जेजुरीमध्ये माघ पौर्णिमा यात्रा महोत्सवाची धूम। यात्रेनिमित्त सुपे इथल्या खैरे आणि जेजुरीमधील होळकर या मानाच्या काठी शिखर भेट संपन्न। यावेळेला येळकोटच्या जयघोषणानं परिसर दुमदुमला। बुलढाण्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा। महिला भाविकांचा पावली खेळ ठरला आकर्षणाचा विषय। रजत नगरी खामगावमध्ये पालखीची नगर परिक्रमा। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये मोहिनीराज मंदिरामध्ये जपली जाती अनोखी परंपरा। लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचं निमंत्रण। 5 दिवस मुख्य यात्रोत्सव साजरा केला जाणार। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या रोहिडेश्वर किल्ल्यावरच्या वाघजाई माता मंदिरामध्ये माघी यात्रा उत्साहात साजरी। पारंपरिक वाद्यांच्या तालावर काठी पालखीची मिरवणूक, महाआरती, मूर्तीपूजन, अभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। मलंगड परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। गडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 9,800 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 53,000 रुपयांची घसरण। पुण्याला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून घोषणा। देशातील 5 शहरांचा समावेश, तर महाराष्ट्रामधील मुंबई आणि नागपूरचाही समावेश। 5,000 कोटींचा निधी मिळणार। आरटीची शुल्क प्रतिपूर्ती तातडीने देण्याची महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची शासनाकडे मागणी। शाळांची शासनाकडे 2,400 कोटींची शुल्क प्रतिपूर्तीची थकबाकी।
सिंहगड किल्ल्यावर सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान आणि दुर्गसेवकांच्या वतीनं स्वच्छता मोहीम, तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचं आयोजन. नागपूरमध्ये मौज मजा करण्यासाठी उच्चभ्रू घर टार्गेट करून घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. रजनीकांत चांदोरे आणि प्रताप उरकुंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. आरोपींकडून 3 कोटींचा मुद्देमाल जप्त. 19 वर्षीय तरुणीवर चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार. विद्यार्थिनीनं स्वतःवरच अत्याचाराचा बनाव रचला. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. पोलीस तपासामध्ये सत्य समोर आलं. अकोल्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गुप्तचर विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला अटक. सायबर कक्षामध्ये घुसून सायबर विभागामध्ये चौकशी करत असताना अटक. चौकशी दरम्यान तोतयाचा भांडाफोड. खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये दुचाकीमधून पेट्रोल चोरीची गँग सक्रिय. पार्क केलेल्या दुचाकीमधून 2 चोरट्यांनी पेट्रोल चोरलं. कॅम्प 1 मधील कुंदन कॉटेज परिसरामधली घटना. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. नालासोपाऱ्यामध्ये काणुंगो बॉईजनं भव्य क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं. नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी क्रिकेट सामन्याचं आयोजन. या सामन्यांमध्ये 40हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला.